ज्या पद्धतीनं संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये या बिबट्यांची संख्या वाढलेली आहे, तशीच संख्या मोठ्या प्रमाणामध्ये उसाच्या फळामध्ये सुद्धा ही संख्या वाढलेली, वारंवार हल्ले करतात। आपल्याला विनंती आहे की ज्या पद्धतीनं नसबंदी कुत्र्यांची महानगरपालिका क्षेत्रात केल्या जाते, त्या पद्धतीनं नसबंदी या बिबट्यांची केली जाईल का। एक दुसरा विषय, भटके कुत्रे जे आहेत हे वारंवार लोकांवरती हल्ले करतात। परवाच मी वाचलं की वाघ बकरी चहाच्या मालकाचा बळी गेला याच्यामध्ये। तर हे भटके कुत्रे जे आहेत हे खाद्य म्हणून या बिबट्यांसाठी आपण वापरणार का। डिपार्टमेंटचा चर्चा सुरू आहे आपली। सभापती महोदय, हे भटके कुत्रे या बिबट्यांसाठी खाद्य म्हणून महानगरपालिका क्षेत्रातले आपण नेऊन सोडणार का। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी निश्चितपणे केंद्र सरकारच्या वन विभागातनं जर का परवानगी दिली तर या ठिकाणी नियमन करण्याचा राज्य शासनाचा उद्देश आहे। परंतु शहरातली कुत्री वगैरे तिथं नेण्याचं काय अजून तशा कायद्यामध्ये तरतूद नाही आणि तशा प्रकारची आता सूचना केल्यामुळे आम्ही बाब तपासून बघू।